अजूनही चांद राता आहे. भाग 26. अंतिम भाग. हो मित्रमैत्रिणींनो, आज या आपल्या कथेचा शेवटचा भाग तुमच्या समोर सादर करत आहे मी. पण ही कथा संपत असली तरी आजपासून एक नवी कथा तुमच्या भेटीला येणार आहे. तिच्या आयुष्यात आलेली ती वादळी रात्र, ज्यामुळे तिच्या आयुष्याची दशा आणि दिशा दोन्ही बदलल्या. पण पुन्हा एकदा त्याच व्यक्तीसोबत नशिबाने तिची भेट घालून दिली. नाईलाजाने घेतलेला निर्णय कुठे घेऊन जाईल पावनी आणि विक्रांतला. प्रेम, विश्वास, धोका अशा विविध रंगांनी रंगलेली एक रहस्यमय प्रेम कथा. तुझ्या सवे शतजन्मीचे नाते. आजपासूनच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. आशा करते की ही कथा सुद्धा तुम्हाला खूप खूप आवडेल. याशिवाय ज्यांनी माझी परिसस्पर्श आणि कोण होती ती या कथा ऐकल्या नसतील त्यांनीही जरूर ऐका. माझी खात्री आहे या कथा देखील तुमच्या पसंतीला नक्की उतरतील. चला तर मग आता वळूया आपल्या कथेकडे. सुधाकरने समोर सांगायला सुरुवात केली. माझं कॉलेज संपल्यावर मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता. पण दुर्दैव, जवळ भांडवल नव्हतं. मावशी आणि काकांनी सांभाळ केला तेच खूप झालं. पैसा देणारही कोणी नव्हतं. मी विचारच करत राहिलो, पण तोवर विश्वास दादाने त्याची स्वतःची केमिकल फॅक्टरी सुरू केली. अगदी छोट्या जागेपासून. त्याला वाटलं की मी त्याच्यासोबत काम करावं, पण मला असं कुणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं. मग मी मोहन काकांना रिक्वेस्ट करून काही पैसे मागितले स्वतःचा बिझनेस उभा करायला. त्यांनी ते दिलेही. ते पैसे वापरून मी स्वतःचा धंदा सुरू केला, पण हवं तसं यश मिळत नव्हतं. त्यानंतर तर माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या पार्टनरने मला धोका दिला आणि सगळाच व्यवसाय ठप्प बसला. देणेकरांकडले पैसे, कच्चा मालाची डिलिव्हरीजचे पैसे, सगळं कर्ज डोक्यावर होतं. पण मोहन काका आम्हाला एका शब्दानेही बोलले नाही. एवढ्या दिवसात त्यांनी त्यांचे पैसेही कधी परत मागितले नाही. उलट डोक्यावरचं कर्ज फेडायला मदतच केली मला. फक्त एवढंच म्हणाले, सुधाकर, तुला हवं तर विश्वासचा बिझनेस आजही जॉईन करू शकतो तू. त्याला गरज आहे कुठल्या तरी विश्वासू माणसाची. पण त्या 2 वर्षात विश्वासदादाने त्याची फार्मास्युटिकल कंपनी बरीच नावरूपाला आणली होती. संभाजीनगरमध्ये सुरू केलेला छोटासा उद्योग त्याच्या मेहनतीने पाहता पाहता मोठा झाला. त्याने मुंबईतही जागा घेतली होती. तसाही माझ्याकडे त्यावेळी पर्याय नव्हता, म्हणून मी नाईलाजाने त्याची कंपनी जॉईन केली. असं असलं तरी त्याने मला कधी परकेपणा जाणवू दिला नाही. चुलत भावंड आहे म्हणून माझ्यावर अविश्वास दाखवला नाही. मला स्वतंत्र काम करताना निर्णय घेता यावे म्हणून माझ्या कामात कधी इंटरफेअर केलं नाही. उलट पदोपदी तो माझा उत्साह वाढवायचा. पण मला मात्र कायम वाटायचं की मी कितीही मेहनत केली तरी मालक शेवटी तोच आहे. मी तर पगारदार नोकर म्हणूनच राहणार. कितीही मेहनत केली तर हातावर महिन्याचा पगारच पडणार. हा भाग वेगळा की त्याने तसं कधीच वागवलं नाही मला. त्यानंतर एका क्लायंट सोबत एक महत्वाची मीटिंग होती. मी विश्वासदादाला रिक्वेस्ट केली की ती मीटिंग मी हँडल करतो, इंडिपेंडेंटली, माझ्या परीने. माझ्यावर भरोसा ठेवून तो मला हो म्हणाला. पण मी ते डील क्रॅक करू शकलो नाही. माझं ज्ञान कमी पडलं. चूक माझीच होती त्या सगळ्यांमध्ये. त्यानंतर दादा मला म्हणाला, सुधाकर, तुला अजून बराच अभ्यास करायचा बाकी आहे. आपल्या कंपनीत येणारं रॉ मटेरियल, प्रोसेस हे सगळं समजून घ्यायला हवं तू. हे कळलं तर समोरचे महत्वाचे निर्णय घेणं सोपं जाईल तुला. मालाच्या किमती, प्रोसेसिंग कॉस्ट या सगळं तुला कळलं तर समोरच्या सोबत निगोशिएट करताना सोपं पडेल. तू एक काम कर, संभाजीनगरला राहा काही दिवस. आपल्या फॅक्टरीमध्ये आपला मेन प्लांट आहे तो. सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित स्टडी कर. काही गरज लागली तर तिथे आपले विश्वासू माणसं आहेत, ते समजावून सांगतील तुला. त्याच्या सांगण्याप्रमाणे मी तिकडे गेलो. बऱ्याच गोष्टी कळायला सुरुवात झालेली मला. पण मला आणखी एक गोष्ट तिथे गेल्यावर कळाली. एकदा का रॉ मटेरियल सप्लायर सोबत बोलताना त्याने सहज मला म्हटलं, मी तुम्हाला कमी किमतीचा मालही मिळवून देऊ शकतो. त्याने फक्त दगड मारून पाहिला. मलाही कुतूहल होतच. पाप पहिलेपासूनच होतं माझ्या डोक्यात. म्हणून मीही त्याला कुतूहलाने विचारलं, तर काही केमिकल्स रिप्लेस करावी लागतील आणि काही इन्ग्रेडियंट चेंज होतात एवढंच म्हणाला तो मला. मी चेक केलं तर समजलं की ते केमिकल्स हानिकारक आहे. पण माझ्याकडून त्याच्या बोलण्यावर हवा तो विरोध दिसला नाही, म्हणून तो एक पाऊल पुढे सरकला. अर्थात मानवी स्वभाव आहे तो.
सुरुवातीला मी जरा संकोच दाखवला, पण जर त्याचा प्रपोजल मी ऍक्सेप्ट केलं तर या बदल्यात मला बरेच पैसे मिळतील असं म्हणाला तो. ते ऐकून माझे कान टवकारले. विश्वासदादाकडे मिळणार होता तो फक्त पगार. जास्त पैसे मिळण्याची संधी माझ्याकडे कधी आलीच नसती. आणि मला तसं खितपत राहायचं नव्हतं. महिन्याच्या पगारावर आयुष्य काढायचं नव्हतं मला. मला खूप मोठं व्हायचं होतं. खूप पैसे कमवायचे होते. आणि आता पैसे कमवायची संधी माझ्याकडे स्वतःहून चालून आलेली आहे म्हटल्यावर मला ती गमवायची नव्हती. मी त्याला हो म्हटलं आणि तिथूनच या सगळ्यांची सुरुवात झाली. सुरुवातीला अगदी प्रमाणात असणारा माझा लोभ आणि या काळ्या इल्लीगल कामाचं स्वरूप समोर वाढतच गेलं. मी मोठ्या शिताफीने ते बाहेर येऊ दिलं नाही. राणेला हाताशी धरलं. ते काळं साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. राणे ही लोभीच होता. अगदी इझिली माझ्या डाळ्यात अडकला. कंपनीतील आणखी काही महत्वाच्या लोकांनाही मी यात सामील करून घेतलं. सगळ्यांना भरपूर पैसे मिळत होते म्हणून तेही गपचूप बसले. अगदी मालाची एंट्री आत येऊन प्रोसेसिंग पर्यंत जाईस तोवर त्याचे लेबलिंग चेंज करण्यापर्यंत मी सगळे मोहरे माझ्या हाताशी धरले होते. हळूहळू मी ही कामं आपल्या इतर फॅक्टरीमध्येही सुरू केली, पण ती अगदी कमी प्रमाणात. संभाजीनगरच्या फॅक्टरीची जबाबदारी मी पूर्णतः स्वतःवर घेतली. दादोला कानोकान खबर लागू नये याची पुरेपूर काळजीही घेतली. बाकी इतर कामांमध्ये प्रामाणिकपणा दाखवून मी दादाची मर्जी आणि मन जिंकलं. पण तरीही देव जाणे कुठून दादाला खबर लागलीच. तो क्षीरसागर होता, त्याचा अगदी विश्वासू आणि प्रामाणिक माणूस. त्याने सगळं पोहोचवलं दादापर्यंत. विश्वास दादानी मला विचारलं, पण मी साळसूतपणाचा आव आणत असं काहीच नाही हे पटवून दिलं. पण तरीही दादा चाणक्य होता. त्याने शोधून काढलं की नेमका काय गोंधळ सुरू आहे. पण त्याचं दुर्दैव आणि माझं सुदैव. ही गोष्ट बाहेर येण्याच्या आधीच वहिनीचा आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात ते दोघंही गेले. दादाच्या जाण्यानंतर तर मला रान मोकळं झालं होतं. सागर लहान होता, बिझनेसमध्ये नवीन होता. शिवाय त्याला फारसा इंटरेस्ट नव्हता सुरुवातीला बिझनेसमध्ये. मग मीही त्याचा विश्वास संपादन केला. मी म्हणेल तीच पूर्व दिशा असंच काहीच झालं. तू तर शिकतच होता त्यावेळी. सागरला मॅनेज करणं सोपं जाईल असं वाटलं मला, पण माझा अंदाज चुकीचा ठरला. शेवटी तोही विश्वासदादाचा रक्त होता. सुरुवातीला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसला तरी खूप कमी वेळात सागरने बिझनेसमध्ये मास्टरी मिळवली. सगळ्या बिझनेसवर स्वतःची पकड मजबूत केली. संभाजीनगरच्या फॅक्टरीतला काळा कारभाराविषयी त्याला सुगावा लागला. क्षीरसागरचा तर मी आधीच बंदोबस्त केला होता, पण कुठल्याशा लोकल न्यूजपेपरमधून त्याला हे कळलं. मी त्याला हे त्यात काहीच तथ्य नाही आहे, आपले कॉम्पिटिटर आपल्यावर असे आरोप लावतात आहे वगैरे गोष्टी पटवून सांगितल्या. मला खात्री होती सागरने कितीही शोधलं तरी त्याच्या हाती काहीच लागणार नाही. तशी सोयच करून ठेवली होती मी, आणि माझ्यापर्यंत तर तो कधीच पोहोचणार नाही. पण माझ्याही नकळत तो संभाजीनगरला गेला. त्याने ते मला कळूही दिलं नाही. मोठ्या हुशारीने त्याने मला इतर कामांमध्ये गुंतवून ठेवलं, नव्या प्रोजेक्टच्या संदर्भात. त्याला तिथे कोणीही चेहऱ्याने ओळखत नव्हतं, कारण तो इथे फक्त 2च वेळा आलेला, आणि त्याही मीटिंग्स फॅक्टरीमध्ये नसून दुसऱ्या हॉटेलमध्ये होत्या. त्यामुळे साहिल नाव घेऊन तो फॅक्टरीत दाखल झाला. चेहरा ओळखीचा नसल्याने त्याला तिची पकड तिथे मिळवणं अतिशय सोपं गेलं. हेड ऑफिसमध्ये त्याने तसे इन्स्ट्रक्शन देऊन ठेवले होते, म्हणून तसा कुठलाही फोन गेल्यावर त्याला अपेक्षित तीच उत्तरं राणेला मिळाली. त्याने सगळ्या गोष्टींची हळूहळू माहिती काढायला सुरुवात केली. माझ्याच मोहऱ्याला राणेला त्याने माझ्या विरुद्ध वापरलं. राणेला हाताशी धरून बऱ्याचशा गोष्टी त्याने माहीत करून घेतल्या. सागरने 2 पॉवर ऑफ अटर्नी तयार केल्या होत्या. त्यातली एक तुझ्या नावाची आणि एक माझ्या नावाची होती. ही गोष्ट मला आपल्या वकिलांकडून कळली. सागरचा माझ्यावर फार विश्वास होता. त्याच विश्वासाचा फायदा घेऊन हुशारीने मी ती पॉवर ऑफ अटर्नी स्टडीमधून चोरली. तिचा वापर करून मी बरेच चेंजेस करून घेतले. जिथे जिथे माझं काम अडत होतं त्या सगळ्या ठिकाणी सागरच्या सहीशिवाय अडणाऱ्या गोष्टींवर मी सागरच्या खोट्या सह्या केल्या. एकंदरीत असा देखावा तयार केला की काहीही झालं, उद्या या सगळ्या गोष्टी उघड जरी झाल्या तरी हे सगळं खापर सागरवरच फोडलं जाईल, कारण सगळीकडे त्याच्या सह्या होत्या. आणि असं झाल्यावर तो अर्थात मदतीसाठी माझ्याकडेच येईल, आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी मी माझ्या हिशेबाने वळवू शकत होतो. पण झालं उलटच. सागरने राणेचा विश्वास संपादन केला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. त्याने राणेला माझी भेट घालून देण्यासाठी कन्व्हिन्स केलं. मीही तयार झालो होतो, कारण राणेने त्याची एवढी तारीफ केली होती. कदाचित तो मला भेटलाही असता, पण त्याच वेळी राणेच्या केबिनमध्ये त्याचा आधार कार्ड सापडलं. कदाचित राणेच्या केबिनमध्ये कुठले डॉक्युमेंट शोधायला गेला असेल तो.
आणि ते आधार कार्ड पाहून सागरची खरी ओळख राणेसमोर आली. राणे तर पुरता घाबरला होता. त्याने फोन करून मला सगळं सांगितलं. काही क्षणांसाठी माझाही घसा कोरडा पडला. वाटलं सगळं संपलं आता. सागरचे हात माझ्या गळ्यापर्यंत कुठल्याही क्षणी पोहोचतील. पण आता सागरला थांबवणं आवश्यक होतं. ज्या स्पीडने तो जात होता माझ्यापर्यंत नक्की पोहोचला असता, खूप लवकर. म्हणून मी एक डाव आखला. राणेला सांगून त्याला मला भेटायला पाठवायला सांगितलं. दिनेशला त्यानेच कंपनीत कामावर ठेवलं होतं. म्हणजे नक्कीच त्याच्याकडे पुरावे असू शकत होते. म्हणून त्या रात्रीच माझ्या माणसांना मी दिनेशला शहर सोडायला लावलं. नंतर मी त्याचाही बंदोबस्त करणार होतो, पण तो गायब झाला. खूप शोधूनही सापडला नाही. असोत, माझा सगळा फोकस सध्या सागरवर होता. त्याचं तोंड कसं बंद करायचं याचाच विचार करत होतो मी. सागर मला भेटायला आल्यावर मी मास्क लावला होता त्यामुळे त्याने माझा चेहरा पाहिला नाही. मी दुसऱ्या आवाजात त्याच्याशी बोललो, पण कदाचित त्याने ते ओळखलं होतं. मी खूप चांगली मिमिक्री करतो हे त्याला व्यवस्थित माहिती होतं. मी सुरुवातीला त्याचं बोलणं ऐकून घेतलं, सगळं रेकॉर्ड केलं. तो पुरावा त्याच्या विरोधात ठेवला. ते सगळं त्याच्याच विरोधात जाईल त्याला अशी धमकी दिली. त्यामुळे त्याने या सगळ्या गोष्टी स्वतःवर घ्याव्या आणि मी सगळं मॅनेज करेल अशी ऑफर दिली. पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याही परिस्थितीत त्याला त्याच्या जीवाची पर्वा नव्हती. माझ्या धमक्यांनी काहीच असर झाला नाही त्याच्यावर. गळ्यावर तलवार लटकत असताना सुद्धा त्याला त्याचे तत्व, प्रामाणिकपणा सगळं प्रिय होतं. त्याने चपळाईने त्या खोलीतले लाईट बंद करून तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. पण त्या अंधारात झटापटीत माझ्या माणसाच्या बंदुकीची गोळी राणेला लागली. अंधार असल्याने तीच बंदूक सागरने चुकून उचलली. पण आम्ही तेवढ्यात तिथून पसार झालो. ज्या पोलिसांना सागरने मला पकडायसाठी बोलावलं होतं त्या पोलिसांचा मी रस्त्यातच ऍक्सिडेंट करवला आणि त्या जागी मी मॅनेज केलेले पोलीस तिथे पोहोचतील अशी व्यवस्था केली. पोलीस तिथे पोहोचले, पण ती बंदूक सागरच्या हातात होती आणि राणे खाली रक्ताच्या थारोळ्यात. सागर आता या सगळ्यात पुरता अडकला होता. पण त्याची चलाकी वापरून तो तिथूनही पळाला. मला जरा टेन्शनच आलं होतं ज्यावेळी सागर तिथून निसटला. पण असा किती दिवस लपून बसणार होता तो. शेवटी पोलिसांनी त्याला पकडलंच असतं आणि त्याच्या विरोधातले पुरावे मी पोलिसांकडे ऑलरेडी दिले होते. त्यामुळे तो पकडला गेल्यावर सगळा आळ त्याच्यावरच येणार होता. तशी सोयच करून ठेवली होती मी. पण समोर काहीतरी वेगळंच लिहिलं होतं नशिबात. दिनेशच्या आवाजात कोणीतरी दुसऱ्याने फोन केला हे सागरला कळलं आणि माझी अंगठी तीही त्याच्या हाती लागली. साळवीने पोहोचती केली होती ती त्याच्याकडे. सुधाकरच्या या बोलण्याने आकाश आणि साळवींनी एकमेकांकडे पाहिलं. पण हे तुला कसं कळलं? साळवीने त्याला विचारलं. कारण ती अंगठी सागरपर्यंत पोहोचली हे त्यांच्या आणि शिवाशिवाय कोणालाच माहिती नव्हतं. तू आणि आकाश सागरच्या कॉन्टॅक्टमध्ये नक्की असाल याची खात्री होती मला. मी स्वतःहून कधीच काही विचारलं नाही, माझ्यावर संशय नको यायला म्हणून. पण माझी माणसं मागावर होती. त्या दिवशी माझा माणूस शिवाचा पाठलाग करताना गुडाऊनला पोहोचला. फक्त पोलिसांना सागर तिथे आहे एवढंच कळावं हा हेतू नव्हता माझा. पण सागर शिवासोबत तिथून पळून गेला. तिथून कदाचित शिवा त्याला त्याच्या घरी घेऊन गेलेला. कारण सागरने आकाशला लिहिलेलं पत्र मला शिवाकडूनच सापडलं. इतके दिवस आकाश सागरने त्याला लिहिलेलं जे पत्र शोधत होता त्याचाच उल्लेख सुधाकरच्या तोंडून झालेला. कुठलं पत्र? सागरने एक पत्र लिहिलं होतं आकाशसाठी आणि ते शिवाकडे दिलेलं. सुधाकर म्हणाला. आकाशला त्या क्षणी त्या डॉक्टरांचे शब्द आठवले जे शिवावर उपचार करत होते. शिवा खूप आतुरतेने वाट पाहत होता तुमची. जणू त्याला सांगायचं होतं आकाशला काहीतरी. सागरने शिवाला एक पत्र लिहून दिलेलं ज्यात त्याने माझ्यावरचा संशय नाही तर खात्रीच बोलून दाखवली होती. त्याने आकाशला माझ्या बोटातली अंगठी चेक करायला सांगितली होती. शिवाय जेव्हापासून राणेचा खून झाला त्या दिवशी मी कुठे होतो, कंपनीतले काही डॉक्युमेंट्स आणि ती पॉवर ऑफ अटर्नी सगळं चेक करायला लावलं होतं सागरने आकाशला. या सगळ्या गोष्टी पुरेशा होत्या माझ्या गळ्यात फाशीचा फंदा अटकवण्यासाठी. सागरचं ते पत्र जर तुझ्यापर्यंत पोचलं असतं तर मी पुरता अडकलो असतो. शिवा ते लेटर घेऊन तुझ्याकडेच येत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला एका बस सोबत. माझं नशीब खरंच जोरावर होतं त्या दिवशी. शिवाचा तो ऍक्सिडेंटही माझ्याच पथ्यावर पडला. रस्त्यात बरीच गर्दी होती आणि मला
या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या होत्या. त्यासाठीच मी पोलीस इन्स्पेक्टरला भेटायला चाललो होतो. पण रस्त्यातली गर्दी पाहून मी खाली उतरलो तर समोरचा माणूस बराच जखमी झालेला. मी समोर गेलो तर त्याने त्याच्या खिशाकडे इशारा केला. मला ओळखत नव्हता तो. मी कोण आहे हे त्याला माहिती नव्हतं. मी त्याच्या खिशात चेक केलं तर त्यात मला सागरचं पत्र मिळालं आणि मी स्तब्ध झालो. सागर माझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही माझा हा समज पुरता धुळीस मिळाला होता. त्याने तर उलट मुद्दे मला सकट पकडलं होतं. मला ते पत्र त्या गोष्टींची ग्वाही देत होतं. शिवा खूप जखमी होता. माझ्याकडे ते पत्र सोपवून तो बेशुद्ध झाला. त्याच्या परिस्थितीवरून तो वाचेल याची शक्यता फारच कमी होती आणि तसंही ते पत्र आता माझ्या ताब्यात होतं. आता फक्त मला सागरला शोधायचं होतं आणि त्याचा शेवट करायचा होता. कारण त्याचं जिवंत राहणं हे मला मृत्यूच्या दारात ढकलायला पुरेसं होतं. मला सागरचा पत्ता लागला. त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिला रात्री त्याने तिच्या घरी भेटायला बोलवलं होतं. हीच संधी होती माझ्यासाठी. माझी माणसं तिथे पोचली. हा दिनूही होता त्यात. त्यांनी मिळून सागरचा गळा घोटला. गळ्यात अडकलेली दोरी काढायचा आटोकाट प्रयत्न केला त्याने शेवटच्या क्षणापर्यंत. त्या तेवढ्या परिस्थितीतही आकाश धरा असे फुसटशे आवाज त्याच्या तोंडून बाहेर पडत होते. शेवटी त्या माणसांपुढे त्याची शक्ती कमी पडली आणि तो गेला. गळा दाबून मारून टाकलं दिनूने त्याला माझ्या सांगण्यावरून. स्वतःच्या निष्ठुर आणि अमानुष कृतीचं बखाण करताना सुधाकर रडायला लागला. सागरचं हस्ताक्षर मला माहिती होतं. मग त्याच हस्ताक्षरांमध्ये मी सुसाईड नोट लिहून घेतली. बाकी समोरचं सगळं प्लॅन प्रमाणे झालं. फायनली माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या सगळ्या वाटा बंद केल्या होत्या मी. सागर ज्याला माझ्याविषयी माहिती होतं त्याचा आवाज कायमचा बंद केलेला. दिनेश गायब होता आणि राणेचा खून झालेला. सुधाकरचं ते बोलणं ऐकून आकाश आणि साळवींच्या डोळ्यात पाणी तरळलं. शेवटच्या क्षणीही किती आवाज दिलास रे दादा तू मला, पण माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही रे तुझा आवाज, म्हणत आकाश रडायला लागला. आपल्या भावाने शेवटच्या क्षणी किती यातना भोगल्या असतील, किती त्रास झाला असेल त्याला, हा विचार करूनच त्याच्या हृदयात असंख्य सुया टोचल्या जात होत्या. काळीच पिटाळून निघालं त्याचं. काही वेळ तसाच बसून होता तो. जरा वेळाने सावरला आणि त्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली. सुधाकरचा कर्दन काळ बनून. सुधाकर, तुझ्यासारख्या नीच माणसाला जगण्याचा अजिबात अधिकार नाहीये. खाल्लेल्या मिठालाही जागला नाहीस तू. ज्या लोकांनी तुला घरातल्या माणसाप्रमाणे वागवलं, सांभाळलं, प्रेम दिलं, त्यांच्याच घराला आग लावलीस रे तू. तुझं कौतुक करताना थकायचा नाही सागर दादा. बाबांनंतर खूप आधार वाटायचा त्याला तुझा, पण केसाने गळा कापलास तू. महान नीच, हराम आणि नालायक माणूस आहे तो. तुझ्यासारख्या माणसाला खरंच जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. माणसाच्या पापाचा घडा भरला की तो फुटण्यासाठी चहूकडून प्रहार होतात म्हणतात. नियतीही मदत करते त्यात. तुझ्या बाबतीतही तसंच झालं. तुझ्या पापांचा घडा भरला होता. आपल्याबद्दल आकाशला कसं कळलं हा प्रश्न सुधाकरच्या डोक्यात मगापासून होता. या दिनूने आकाशदादाच्या हातातलं लॉकेट काढून ते स्वतःकडे ठेवलं आणि तेच लॉकेट दारूच्या पैशांसाठी मफतलालकडे विकायला गेला. पण जिने ते लॉकेट दादाच्या हातावर बांधलं ना, तिने त्या दुकानात ते अचूक ओळखलं. आकाशचं बोलणं ऐकून सुधाकरने चमकून त्याच्याकडे पाहिलं. का आश्चर्य वाटतंय ना? दादाचं ज्या मुलीवर प्रेम होतं ती आणखी कोणी नसून वसुंधराच आहे. या गावंडेच्या सांगण्यावरून पोलिसांनी तिलाही पकडलं. तिचे सुद्धा गुन्हेगार आहात तुम्ही सगळे. तिचा सागर तर हिरावलाच तिच्यापासून, पण तिच्या सागरची शेवटची निशाणी तीही या जगात येऊ शकली नाही, फक्त आणि फक्त तुम्हा लोकांमुळे. आकाशच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. 2-4 आणखी लगावून दिल्या त्याने सुधाकरला. अर्धमेला झाला होता तो म्हटलं तरी चालेल. त्यानंतर दिनूने त्याचा गुन्हा कबूल केला. त्या डॉक्टरनेही आपणच खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवल्याचं सांगितलं. त्या रूम मध्ये घडणारं सगळं कॅमेराच्या माध्यमातून डीसीपी आणि त्यांची टीम बघत होते आणि ऐकत होते. काही क्षणातच पोलीस तिथे आले. त्यांनी सुधाकर, दिनू, गावंडे आणि त्या डॉक्टरला बेड्या ठोकल्यात. आज शेवटी सागरचा गुन्हेगार गजाआड होता. आता हे सगळं आकाशला, आजी आणि आजोबांना आणि वसुंधराला सांगायचं होतं. ते मोठं दिव्य होतं त्याच्यासमोर. कारण ज्या व्यक्तीला त्या दोघांनी स्वतःच्या लेकराप्रमाणे मानलं
त्यांनीच त्याच्या नातवाचा खून केला होता. खूप सारं धाडस एकवटून तो आजीबांसमोर बसला. आजी आजोबा, आता तुमच्या समोर जे काही उघडकीस येईल त्याचा त्रास करून घेऊ नका. तो आजी आजोबांचा हात हातात घेत म्हणाला. असं का रे बाबा कोड्यात बोलतोय? आजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. त्याचा चेहराच सांगत होता काहीतरी गंभीर आहे. काय सांगणार होता तो त्या माऊलीला, ज्या मुलाला तिने आईच्या मायेने वाढवलं, त्याने तिच्या मातृत्वाची कशी परतफेड केली होती ते सांगणार होता. आकाशचे डोळे पाणावले, पण त्याने लागलीच डोळ्यातलं पाणी पुसलं. आजी, आपण नेहमीच आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगलं समजत असतो, पण तसं नसतं ग. काही लोक खूप खालच्या थराला जाऊन वागतात आणि कधी कधी अशी नीच लोक आपल्याही वाट्याला येतात. आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो त्यांच्यावर, पण ते आपल्याच पाठीत खंजर खुपसतात. मग त्याने सुधाकरने केलेल्या सगळ्या कुकर्माची कहाणी आजी आजोबांना आणि वसुंधराला सांगितली. अपेक्षेप्रमाणे त्या दोघांसाठीही खूप मोठा धक्का होता तो. माझ्या सोन्यासारख्या नातवाचा जीव घेतला त्याने. या पोरीचं आयुष्य बर्बाद करून टाकलं. वाटोळ होईल त्या नालायक माणसाचं. कधी सुखी राहणार नाही तो. आजी आक्रोश करताना रडताना सुधाकरला दूषण देत होती. आजोबांनी काही क्षणांसाठी डोळे बंद करून उघडले. शांत हो राधा, आपणच माणसं ओळखायला चुकलो. ज्याला पोराप्रमाणे वाढवलं त्यानेच आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतला. आजोबा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले. एक्सेप्ट करणं कठीण होतं, पण तेच सत्य होतं. काही दिवस लागलेत आजी आजोबांना सत्य स्वीकारायला, पण केलं शेवटी त्यांनी ऍक्सेप्ट. पर्याय नव्हता, कारण तीच सत्य परिस्थिती होती. सुधाकर गावंडेवर हत्या, फसवणूक, लोकांच्या जीवाशी खेळणं, काळाबाजारी असे बरेचसे आरोप ठेवले गेले होते. सागर शिवाय निष्पाप लोकांशी जीवाशी खेळले होते ते. त्यांची यातून सुटका नव्हती. त्यांच्या कबुली जबाबानंतर सागरवरचे सगळे आरोप पुसले गेलेत. फायनली वसुंधरा आणि आकाशच्या प्रयत्नांना यश मिळालं. सागर निर्दोष म्हणून सिद्ध झाला. ज्या वृत्तपत्रांनी सागरबद्दल काही बाही लिहिलं होतं, त्याच्या इज्जतीचे धिंदवडे काढले होते, मेल्यानंतरही त्याच्यावर नाही ते आरोप केले होते, त्या सगळ्यांनी जाहीर लेखी माफी मागितली. आकाशने साळवीच्या, पूर्वाच्या आणि वसुंधराच्या मदतीने अखेर सागरला न्याय मिळवून दिला होता. आकाश आणि वसुंधराचं नातंही आता परत जुळलेलं, पण नवरा बायकोच्या नात्याची अजून सुरुवात झाली नव्हती. या एवढ्या दिवसांमध्ये आकाशचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे हे तिला पदोपदी जाणवत होतं. पण तिची काळजी करताना त्याने कधीच आपली मर्यादा ओलांडली नाही. त्याने कधीच तिच्या मनात सागरची जागा घेण्याचाही प्रयत्न केला नाही. ते शक्यच नव्हतं आणि तो विचार कधी त्याच्या मनातही आला नाही. सागरची जागा तिच्या मनात सगळ्यात उंच स्थानावर आहे, अढळ, अचल. ही गोष्ट माहिती होती त्याला आणि त्याला त्याचा अभिमानही होता. वसुंधराला कळायचं या नात्यात पुढाकार घ्यायची तिची हिंमत होत नव्हती. मनात आकाशविषयी भावना होत्या, पण त्या व्यक्त करता येत नव्हत्या. तिची ती घालमेल आकाशला स्पष्ट दिसायची. शेवटी एक दिवस त्यानेच विषयाला हात घातला. तो तिचा हात हातात घेत म्हणाला, कसला एवढा विचार करतेस? हे बघ, आपल्या नात्याबद्दल तू जराही टेन्शन घेऊ नको. तुला वेळ लागेल माहिती आहे मला. तू तुझा वेळ अवश्य घे. मी अगदी आयुष्यभर तुझी वाट बघायला तयार आहे. माझ्यासाठी तू माझ्या सोबत, माझ्या समोर आहे, हेच खूप आहे वसुंधरा. या एका वास्तवावर मी पूर्ण आयुष्य काढू शकतो, पण तुला असा त्रास झालेला नाही बघवणार मला. सो प्लीज, या चेहऱ्यावर फक्त हसूच असायला पाहिजे इथून पुढे. त्याचं बोलणं ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते त्याने पुसलं. खरंच देवाने सागरच्या रूपाने एका हाताने तिचं सुख ओरबाडून नेलं होतं, पण आकाशच्या रूपाने दुसऱ्या हाताने तेच भरभरून तिच्या पदरात टाकलं होतं. तिला समजावून सांगून, तेवढं बोलून तो उठायला जाणार तोच तिने त्याचा हात धरला. हा हात कायम माझ्यासोबत असेल ना? माझ्यासोबत आयुष्याच्या शेवटापर्यंत. हा हात हातातून सुटून गेला ना तर जगू शकणार नाही मी इथून पुढे. सागर गेल्यावर प्रेम हा शब्द माझ्या आयुष्यातून पुसला गेला होता. आयुष्यात परत कुणावर प्रेम करेल असं कधीच वाटलं नव्हतं मला, पण तुम्ही फुलवलं ते प्रेम परत माझ्या मनात.
कुठल्याही उजेडाची अपेक्षा नसताना तुम्ही मला जाणीव करून दिली की प्रेमाची अजूनही चांदर आत आहे माझ्या आयुष्यात, ती डबडबलेल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. यावेळी तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी ओढ आणि प्रेम होतं, ज्याची एवढे दिवस त्याला आस होती. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमललं, समाधानाचं, आनंदाचं. हा हात कधीच सुटणार नाही तुझ्या हातून वसुंधरा, आणि ही प्रेमाची चांदरात कायम असेल तुझ्या आयुष्यात, म्हणत त्याने तिला मिठी मारली. दोन जीव एकमेकांच्या मिठीत विसावले होते. शेवटी आकाशने वसुंधराला त्याच्या प्रेमाने जिंकलं. ती दोघंही नेहमीसाठी एक झालेली, मनाने आणि शरीरानेही. 5 वर्षांनंतर. सागर, आजी आजोबांना बोलाव बरं, आरतीची वेळ झालेली आहे. आणि तुझे बाबाही बघ रेडी झालेत की नाही. आतून आवाज ऐकल्यानंतर एक 4 वर्षाचा गोंडस मुलगा राधाबाई आणि मोहनरावांजवळ येऊन म्हणाला, आजी आजोबा चला, आई बोलवत आहे बाप्पाची पूजा करायला. लवकर चला हं, नाहीतर रागवेल ती, गुस्सा करते मग ती. तो एवढासा जीव त्या दोघांना म्हणाला. त्यावरती ते दोघंही कौतुकाने आणि समाधानाने हसले. अहो येताय ना, आणखी किती वेळ लागेल. वसुंधराने खालूनच आवाज दिला आकाशला. तो बिचारा कधीचा वैतागला होता. वसुंधरा, अगं किती वेळ लागतो हे सोवळं नेसायला. आकाश आपलं सोवळं सावरत पायऱ्यांवरून खाली येत म्हणाला. वैतागलाच होता तो. मागच्या तासाभरापासून ते सोवळं नेसायचा प्रयत्न करत होता. एक दिवस तर नेसायचं असतं. या आता, मुहूर्त टळतोय. वसुंधरा गालात हसत म्हणाली. तिने आरतीचं ताट पुढे केलं. तोवर राधाबाई आणि मोहनरावही आले होते. आज गणपती बाप्पांची स्थापना होती. वसुंधरा आणि आकाश दोघेही मनोभावे बाप्पाची आरती करत होते आणि छोटा सागर आपले इवलेसे हात जोडून त्यांच्या बाजूला उभा होता, प्रेमाने त्या समोरच्या मूर्तीकडे बघत. त्या गोड सुखी कुटुंबाकडे पाहून बाप्पाही म्हणत होते अगदी मनापासून, शुभम भवतु. बाप्पांचा आशीर्वाद त्या कुटुंबावर इथून पुढे कायम राहणार होता. कुठलंच दुःख त्यांच्या आयुष्याला शिवणार नव्हतं. समाप्त. मी म्हणाले त्याप्रमाणे आजचा हा शेवटचा भाग होता. आपली ही कथा संपलेली आहे. ज्यांनी आजवर वाचून कुठलेच कमेंट केले नाही त्यांनी तुमच्या आवडीची पोचपावती द्यावी ही कळकळीची विनंती. आणि हो, नव्या कथेचा भागही आजच येणार आहे. तोही वाचून कसा वाटला ते नक्की सांगा. ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा, या अशा नवीन नवीन कथांचा आस्वाद घेण्यासाठी. भेटूया लवकरच एका नव्या कथेच्या नव्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.